नेवरुळ संघ एक राखीव खेळाडू एक्स्ट्रा 12 आमच्यापर्यंत कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. त्यांचं नाव काय? सन्मान्य आदरणीय प्रवेशजी साबळे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी दाखल झालात. साहेबांचा देखील याच्यावरती सन्मान केला जात आहे. श्रीकांत दिवेकर साहेबांना विनंती करतो आपण साहेबांचं याच्यावरती मायेची शाल आणि पुलगुच्छ देऊन याच्यावरती सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. सुयोग साबळेंकडून हर्षद साठी या षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. हर्षदला विनंती करतो आपण ही कॅश प्राइज घेऊन जायचे मित्रा. मनोजने प्रहार स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता. मोठा हादरा असेल तो अगदी वडाची वाडी या संघाला बॅक टू पॅल आणि माघारी मात्र परतावं लागेल ते मनोजला. आता मात्र नेवरुळ या संघासाठी हा सामना जर विजयी झालात तर या सामन्यासाठी तब्बल कॅश प्राइजच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती येते. रोहित रिकामे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 3,200 रुपयाची कॅश प्राइज असेल ती नेवरुळ या संघाला. हर्षदने मात्र विजयी षटकार लगावला. त्याच्यासाठी राजेंद्रजी दिवेकर साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज या हर्षद साठी तब्बल 200 रुपयाची रोख रक्कम आहे. आपल्या खेळाडूंचा मात्र मनोबल वाढवलं जात आहे. आज मात्र पैशांचा पाऊस इथे पाडला जातोय. नीरज साबळे साहेबांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जीपेच्या माध्यमातून कॅश प्राइज केलं जाईल. अंशू नवीन फलंदाज अंशू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा हादरा बसला आणि प्रकाश यांना मात्र माघारी परतावं लागलं. आणि आता सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता मनोज आणि अंशू यांची जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकी याने मात्र पहिली विकेट पहिली सफलता आपल्या संघासाठी घेऊन आलाय. यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू त्याला मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये खेळताना पाहायला मिळालं. एक डिक्लेअर धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती. अर्षद आजचा दिवस मात्र वसूल. बैठेंगे अपन बाद में चाइनीज पे गाड़ी पे धाबे पे पूरा लेकिन ये ट्रॉफी लेके बैठेंगे भाई. चलो तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असेल. जाऊया सामन्यांकडे. अंशूला मात्र पहिल्या सामन्यामध्ये स्ट्राईक एंडला पहिलं संगमजी काते साहेब. आता नंतर त्याला दुसऱ्यासाठी आणलं गेलंय. दुसरा क्रमांक दिला गेलाय. पण थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. स्टेपआउट मध्ये स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणासाठी दाखल अजिंक्य कासार. एकच धावेवरती मात्र समाधान मांडलं जात आहे. कारण एका बाजूला पाहिलं तर विकी एक चांगला गोलंदाज आहे. त्याला सहजासहजी अंशू सारख्या फलंदाजाला खेळणं थोडंसं कमी पाहिलं जातंय. कारण अंशूकडे अनुभव कमी आहे, विकीकडे अनुभव जास्त आहे. त्या अनुभवाच्या जोरात चांगली गोलंदाजी देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. त्याचा फायदा परिपूर्ण पाहायला मिळतोय तो नेवरुळ या संघाला. नक्कीच सर. आपल्याला एक युवा वर्सेस एक्सपिरियन्सची मॅच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजेच एका बाजूला अंशू पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण विकी यांना पाहतोय. गेले अनेक स्पर्धा विकीच्या नावावर देखील राहिलेत. याच खेळाडूने देखील स्पर्धा गाजवल्या आणि पहिला मॅचचा सामनावीराचा पुरस्कार देखील विकी यांना गेला होता. यावेळेला मात्र अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला पाहायला मिळालं. एकाच धावेवर मात्र रोखलं गेलं. एकेरीचं रूपांतर जर का हा चेंडू सुटला असतं तर दुहेरीमध्ये नक्कीच झालं असतं. मात्र त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या झालेली आहे ती 4. चांगली थोडीशी धीमी सुरुवात म्हणावी लागेल गोनसे वडाची वाडी संघासाठी. एक महत्वपूर्ण खेळाडू देखील तंबूत सध्याच्या घडीला पाहायला मिळतात घोनसे संघाकडून, ते म्हणजे प्रकाश महाडिक. धावसंख्या झालेली आहे 4. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 4. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकता नयन यांना. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. विकीने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली आहे. केवळ 4 धावा खर्च केलाय आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील घेऊन आले आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि स्वतःच्या देखील खात्यामध्ये. नवीन गोलंदाज नयन कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत पाहूया. दुसऱ्या फेरीचा सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. नयन यांच्या पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड रिजन मध्ये त्या ठिकाणी डिक्लर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू. एक धाव त्या ठिकाणी नोंद केली जाईल. एक धाव घोणसे वडाची वाडी संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर धावसंख्या देखील पाहायला मिळते ती म्हणजे 5. सर एकंदरीत पाहिलं ना तर दुसऱ्या सामन्याचा हा
सामना क्रमांक 2 पाहतोय आणि नेरूळ संघ हा नेहमी प्रभावी संघ आपल्याला पाहायला मिळतो. आज कशा पद्धतीने इथे गोनसे वडाची वाडी हा या संघासमोर सामोरं जाईल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल. सलग 4 सेमीफायनलमध्ये गोनसे वडाची वाडी संघाला माघार पत्करावी लागली. मात्र आज काहीतरी वेगळं काहीतरी विचित्र करावं लागेल आणि आत्मविश्वास मात्र स्वतःचा इथे वाढवावा लागेल या स्पर्धेमध्ये, तरच तुम्ही या ट्रॉफीच्या जवळ पोहोचू शकता. नक्कीच अगदी प्रकाशला मात्र थांबायचं होतं. मोठा फटका प्रहार करण्यामध्ये पहिल्याच पॉवर प्ले षटकामध्ये माघारी परतावं लागलं. त्याच्यामध्ये नंतर थोडीशी गोनसे वडाचीवाडी या संघाची निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. मनोजला देखील अनुभव पणाला लावा लागेल. एका बाजूला पहिल्यात तर नयन मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. कमी धावसंख्या आपल्या गोलंदाजी खर्ची करतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण अगदी तयार. एक धाव मिळते. एकेरीचा तुचलमया त्याच्यामध्ये 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. आयशू मध्ये आणि मनोज मध्ये रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावसंख्येबरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर स्कोर बोर्ड ती पाहायला मिळते ती 7-1 बाद. एका बाजूला पाहिलं तर नयनची गोलंदाजीचा विचार केला तर स्लोअरची गोलंदाजी आहे. मोठे फटके कुठेतरी खेळून देत नाही तो मनोजला. आणि मनोज देखील एखादा निर्धाव चेंडू गेल्याच्या नंतर लगेच 2 धावा घेतल्या गेल्या. महत्वपूर्ण फलंदाजी मात्र त्याला करावी लागेल. आत्मविश्वासाने मोठं टार्गेट ठेवावं लागेल. हिमपर्वतासारखं टार्गेट ठेवावं लागेल. एका बाजूला पहिल्यात तर विकी आणि अजिंक्य कासार हे थलामीवीर जोडी मैदानामध्ये आल्याच्या नंतर त्यांना टार्गेट कमी वाटतो, म्हणून मोठं टार्गेट ठेवण्याचा धाडस करावा लागेल तो गोनसेवाडी या संघाच्या जोडीला. नक्कीच सर, पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर विकीने 21 धावा बनवल्या होत्या आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. म्हणजे विकी देखील आपल्याला कुठेतरी लयमध्ये पाहायला मिळते, फॉर्ममध्ये पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीचे ज्यावेळी खेळाडू फॉर्ममध्ये असतात त्यावेळी कहते हैं ना, किस्मत भी बहादर का साथ देते है. असंच काहीतरी विकीला देखील संधी मिळाली होती आणि त्याने तिथून चांगली विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली होती संघाची. यावेळेस चेंडू वाईड ऑफ द ऑफ स्टंप आणि वाईट चेंडूची सांगता होते. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. 1 धाव मात्र जोडली जाईल आता घोणसेवाडाच्या वाडी संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 9. मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण बलाढ्य संघ आहे नेवरुळ संघ. जर का घोणसेवाडाची वाडी संघाला कमबॅक करायचा असेल तर मात्र आता षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल. यावेळी मात्र प्रहार चढवलाय आणि चेंडूला पाहावं तसा डिस्टन्स मिळालं नाही आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि झेल बाद होतोय फलंदाज. इथे मात्र झालाय झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. बॅक टू द पवेलियन. याच्यानंतर होणारा सामना असेल कोंडे पंचतान आणि पांगणोली. तिसरा षटक समाप्त होताच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघांना कॉल असेल कोंडे पंचतान विपक्ष पांगणोली. संघाचा कर्णधार मनोज सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला मात्र आडव्या बॅटने चांगला शॉट पाहायला मिळतोय. ताकद शॉट मध्ये आहे. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करायच्या अगोदरच चेंडू होतोय सीमारेखा पार. आलाय फलंदाजाच्या बॅट मधून चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते अवी यांच्या माध्यमातून. नक्कीच 12 मनचं काम पाहतायत संगमजी काते साहेब. मला वाटतं डगआउटच्या दिशेने गेलेत, कारण त्यांना माहिती आहे आता ही सलामीवीर जोडी आहे अवी आणि एका बाजूला पहिला तर अंशू. नक्कीच अंशू सध्याच्या घडीला सेट बॅट्समन पाहायला मिळते. अंशू याच्या बॅटमधून आतापर्यंत कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. केवळ 2 चेंडूमध्ये त्याच्या नावावर देखील 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज अवी याच्या बॅटमधून मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार पाहायला मिळाला. चेंडू सीमारेखा पार देखील झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 पाहायला मिळते. तिसरं आणि महत्वपूर्ण षटक पाहायला मिळतंय लेफ्ट हँडर गोलंदाज आदित्य यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा अर्जित झाल्या आहेत घोणसेवाडाची वाडी संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावर. पाहूया कशा पद्धतीने इथे घोणसेवाडाची वाडी संघ कमबॅक करेल. मगाशीच उल्लेख केला होता की आता जर का कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल, तरच आपला संघ कुठेतरी मजबूत स्थितीत पाहायला मिळेल. कारण तेवढाच बलाढ्य संघ नेवरुळ आहे. यावेळेला मात्र मिड ऑफला झेल घेण्याची संधी होती, मात्र संधी हुकली गेली. या ठिकाणी झेल हातातून निसटला गेलाय.
क्षेत्ररक्षक पोचला होता झेलपर्यंत आणि हातामध्ये चेंडू आला देखील होता, मात्र धावतच असताना चेंडू मात्र हातातून निसटला गेला आणि एक संधी मात्र आता अंशूला देखील मिळाली आहे. नक्कीच नेहरू या संघाकडून जरी संधी हुकली असेल तर मात्र सन्मान्य आदरणीय रोहितजी रिकामे साहेबांच्या माध्यमातून जर नेहरू संघ विजयी झाला तर 3200 रुपयाचं कॅश प्राइज असेल संघासाठी. या निर्धाव चेंडूची सांगता आदित्य चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आता मात्र या सामन्यामध्ये जर अजय सर विचार केला तर रोहितजी रिकामे साहेबांच्या माध्यमातून 3200 रुपयाचा रोख रक्कम असेल, म्हणजे इथून क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतील. आदित्यची चांगली गोलंदाजी, यारकरची गोलंदाजी अक्षरशः खोदून काढले. मोठा हादरा बसतोय तो गोंडसे वडाची वडी या संघाला. बॅक टू पॅव्हलियन, माघारी मात्र परतावं लागेल ते अंशूला. बॅक टू पॅव्हलियन. आता मात्र सुवर्ण संधी येते पुन्हा एकदा नेहरू संघाला. रोहित रिकामे साहेबांच्या माध्यमातून 3200 रुपयाची रोख रक्कम असेल. याच्यानंतर जर हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला तर पुन्हा एकदा 3200 म्हणजे 6400 रुपयाची रोख रक्कम असेल, म्हणजे मोठी बोळी लागली जाते या संघासाठी. निगडी गवलवाडीचे सुपुत्र अक्षयजी माडिक साहेब कुठे असतील त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. या कार्यक्रमासाठी खास या चषकासाठी आपण लाख मोलाचा सहकार्य केलाय. अक्षयजी माडिक साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. आदित्य देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन बॅटरचं नाव सांगायचंय मित्रांनो. ऋतिक, नवीन फलंदाज ऋतिक. ऋतिकने मात्र पहिल्याच चेंडूवर प्रहार केलाय. पाहूया, क्षेत्ररक्षक झेल आले होते, मात्र क्षेत्ररक्षकाला देखील बीट करून आपल्याला चांगलं कव्हर देखील पाहायला मिळालं. अजिंक्य कासार यांच्या माध्यमातून थोडासा अंदाज घेण्यामध्ये अयशस्वी ठरले होते ते क्षेत्ररक्षक, आणि मात्र चांगलं कव्हर देखील दिलं. बॅक मात्र अजिंक्य कासार यांनी केलं, तिथे डायव्ह देखील लगावला गेला होता आणि मात्र 4 मधल्या 2 धावा वाचवण्यामध्ये यश संपादन केलंय. अक्षयजी माडिक साहेब यांचा सत्कार करतील श्रीकांतजी दिवेकर साहेब. अक्षयजी माडिक साहेब यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपला या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जाईल. धावसंख्या पाहिली तर 19. तिसरं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. आदित्य देखील चांगली गोलंदाजी हाताळतोय. अवांतर धाव असेल, पंच मात्र दोन्ही हातात समांतर करतायत. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेबरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते ती 20. आदित्य मात्र आता थोडस दडपणामध्ये पाहायला मिळत आहे. ऋतिकने देखील स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील कर्णधाराच्या माध्यमातून म्हणजे अजिंक्य कासारांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा आपल्या संघासाठी मात्र वाचवल्या गेल्या. यावेळेस बॉल त्याच्यावर मात्र प्रहार चढवला गेलाय. पाहूया काय होतंय, आणि खूप उत्कृष्ट असा झेल आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. मिड विकेट बाउंड्री लाईनवर मला वाटतं विकीच आहेत त्या ठिकाणी, नाही दुसरेच आहेत क्षेत्ररक्षक, परंतु खूप चांगला झेल आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन झालंय गोंडसेवाडाची वाडी संघाच्या खात्यामध्ये. 21 धावांचं टार्गेट देखील या ठिकाणी सेट केलं गेलंय ते नेवरुळ संघासाठी. म्हणजे 18 चेंडू आणि 21 धावा, एक मापक आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे गोंडसेवाडाची वाडी या संघाकडून. शेवटच्या चेंडूवर जी कॅच पकडली गेली आणि इथे देखील कुठेतरी 2-3 धावा वाचवल्या गेल्या आणि 21 धावांचं मात्र टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय ते नेवरुळ या संघासाठी. सन्मान्य आदरणीय निगडी गवलवाडीचे सुपुत्र मंडळाचे अध्यक्ष नागेशजी साबळे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी आपण बहुमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलात त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तरी कोंडे पंचतन आणि पांगणोली या संघाला कॉल असेल, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच या स्पर्धेला सागरजी दिवेकर साहेबांच्या माध्यमातून ज्या सार्थकने मात्र 3 झेल घेतल्या या स्पर्धेमध्ये नेहरू या संघाचा क्षेत्ररक्षक, त्याला मात्र तब्बल 201 रुपयाची रोख रक्कम 501 रुपयाची रोख रक्कम दिली जाते. आमच्या आवाजातून मात्र कंजूशी होते, पण कॅश प्राइजच्या माध्यमातून तब्बल
500 रुपयाची कॅश प्राइज येते सार्थक साठी. सागरजी दिवेकर साहेबांच्या माध्यमातून सार्थक साठी खास 500 रुपयाची रोख कॅश प्राइज आले. धन्यवाद सागरजी दिवेकर साहेब. आपल्या खेळाडूंचं मात्र मनोबल वाढवलं जात आहे. पांगणोली संघ आणि कोंडे पंचायत आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोंडसे संघ आपला एक इथे राखीव खेळाडू आम्हाला पाठवायचा आहे. निगडी गवलवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नागेशजी साबळे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे आणि त्यांचा देखील राजेंद्र दिवेकर साहेब यांच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जाईल. मुंबई मंडळाचे अध्यक्ष आहेत ते. चला स्पीडअप घ्यायचा. अंशू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अंशू, अजिंक्य आणि विकी यांची जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजिंक्य यांना आणि त्यांच्या साथीला विकी. पहिला चेंडू त्याला मात्र हो पहिल्या चेंडूवर झेल. पहिल्या चेंडूवर अजिंक्य कासार यासारख्या महत्वपूर्ण खेळाडूचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. काय गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आणि त्याहून अधिक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉट फाईन लेगला, शॉट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी खेळाडू तैनात होता. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी शतक होतं आणि पहिल्या चेंडूवर मोठा हादरा लागतोय तो नेवरुल संघाला. हॅलो, अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते मात्र दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केलं जाईल. पांगणोली संघ आणि कोंडे पंचायतन आपण यायचं आहे. नागेशजी साबळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक करायची आहे दोन्ही संघांमध्ये. एक मोठी लढत. एका बाजूला पाहिलं तर दोन्ही संघ देखील श्रीवर्धन तालुक्यातून आहेत. एका बाजूला पाहिलं तर श्रीधर, दुसऱ्या बाजूला जायला तर कप्तान कुल म्हणून सूरज वरणकर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नयन यांना. पहिल्या चेंडूवर सर अजिंक्य कासार सारखे महत्वपूर्ण खेळाडू बाद झालेत ज्यांची बॅट बोलत होते. मात्र या स्पर्धेमध्ये कुठेतरी शांत पाहायला मिळते. अजिंक्य कासार यांची बॅट मगाच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं केवळ 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील पाहिलं पहिल्याच चेंडूवर मात्र अजिंक्य कासार यांना माघारी परतावं लागलं. यावेळेला नयन यांनी देखील पूल केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आले होते मात्र बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही आणि दरम्यान 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय आपल्याला. अंशू एक युवा स्टार गोलंदाज आहे. अनुभव कमी आहे मात्र अनुभव विरुद्ध आपल्याला युवा स्टार असं पाहायला मिळालं आणि अजिंक्य कासार सारख्या महत्वपूर्ण फलंदाजांना मात्र तंबूचा रास्ता दाखवला तो अंशू याने. आज या अंशूचा कुठेतरी दिवस आहे आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. आणि आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विकी. मागच्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार घेतलेला विकी. यावेळेला मात्र वाईट चेंडूचे सांगता होत आहे. वाईड ऑफ द ऑफ स्टंप आणि वाईट चेंडू. अंशूला जर का सामन्यामध्ये जर जिवंत ठेवायचं असेल, सामन्यामध्ये ट्विस्ट आणायचं असेल तर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. कारण आपण माफक आव्हान ठेवलंय. 21 धावांचं आव्हान ठेवलंय आपण नेवरुल संघासमोर आणि विकी सारखे फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. तोपर्यंत सामन्याला कलाटणी देणारा असा काहीतरी क्षण आपल्याला आणावं लागेल. यावेळेला देखील बॅकफुटला गेले होते नयन आणि त्यांनी देखील एक सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. विकी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजिंक्य कासार सारखे ज्या नावांची चर्चा नेहमी आपल्याला पाहायला मिळते ते फलंदाज सध्याच्या घडीला तंबूच्या आतमध्ये डोक्याला हात लावून बसलेत. कारण त्यांना माहिती आहे त्यांची विकेट किती महत्वाची आहे आणि आता सगळ्यांच्या आशा लागलेत त्या विकी यांच्याकडे. कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील विकी चांगले फॉर्म मध्ये पाहायला मिळाले होते. पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती. आता तशीच काहीतरी बॅटिंग दुसऱ्या सामन्यामध्ये करावी लागेल. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. पुन्हा त्याच खेळाडूकडे आपल्याला चेंडू पाहायला मिळतंय. इथे देखील जर का चेंडू पकडला गेला असता, कॅरी केला गेला असता तर मात्र कुठेतरी खतरा थोडासा म्हणायला हरकत नव्हती. मात्र खतरा टळला गेलाय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 5. अंशू याच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर झालेत आणि 4 चेंडू मध्ये केवळ 4 धावा खर्च करून एक महत्वपूर्ण विकेट घेऊन आलाय. यावेळेला बॅकफुटला गेले होते आणि दिशा दिली होती चेंडूला आणि मात्र आता आपल्याला स्कोर बोर्डवर 6 धावा पाहायला मिळत आहेत.
नयन सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. विकी यांच्या माध्यमातून देखील सध्याच्या घडीला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. सर पाहिलं ना तर इथे मात्र एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं जात आहे. ही कितपत योग्य स्ट्रॅटजी आहे, कारण 21 धावांचं मापक आव्हान आहे. नक्कीच अगदी चांगली स्ट्रॅटजी वापरली जाते. प्रहार करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता आली. एका बाजूला पाहिलं तर घोणसेवाडाची हा संघ एका बाजूला मजबूत स्थितीने पाहायला मिळतंय. आता मात्र गोलंदाजी सज्ज केलं जाईल. ते फिरकीचा जादूगार अविला आणलं जाईल. अविला मात्र आत्मविश्वासाने आणलं जातंय काय दुसऱ्या षटकासाठी. पाहूया कोणाला आणलं जात आहे. अविवरती विश्वास दाखवला जात आहे. एक युवा स्टार गोलंदाज आहे. इथं पाहिलं एखादी धाव आली की संगम खाते डगआउटच्या दिशेने जातात. अवि आला त्याच्यानंतर समालोचन कक्षामध्ये येतात. तब्बल 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 6. आणि आता 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. फिरकीचा जादूगार 6 ही धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अचूक गोलंदाजी केली होती, केवळ 4 धावा दिल्या होत्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट घेऊन आले होते. आणि तिथूनच मात्र घोणसेवाडाची वाडी संघ हा कुठेतरी विजयाच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळाला. तेच गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे अवी. फिरकीचा जादूगर अशी त्यांना उपमा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नयन यांना. पाहूया आज फिरकीचा जादूगर फलंदाजांना फिरवेल का गरागर. अवी राईट आर्म ओव्हर द विकेट. अजय सर पाहिलं ना तर याच षटकामध्ये कमीत कमी जर धावसंख्या आली ना तर मात्र शेवटच्या षटकामध्ये मजबूत म्हणजे सामना प्रेक्षणीय पाहायला मिळू शकतो आपल्याला या स्पर्धेमध्ये. पण अविला तो मात्र कारनामा करावा लागेल. अविकडे देखील आत्मविश्वासाने नेहमी गोलंदाजी करत असतो. त्याला मात्र भय न भीती अशी ही गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. फिरकीचा जादूगार निर्धाव चेंडूची सांगता, शाबासकीची थाप. किरण दादा देखील त्याला शाबासकीची थाप दिली जाते. प्रकाशच्या माध्यमातून देखील शाबासकीची थाप. राजेंद्र काते साहेबांच्या माध्यमातून देखील अविला शाबासकीची थाप. युवा खेळाडूंचा मात्र मनोबल वाढवलं जाते. का मला पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा खिताब मी पटकावलाय तो प्रेक्षणीय मात्र सगळ्यांना पाहायला मिळतोय. तो अविच्या माध्यमातून गोलंदाजी येतो ना. नयनला मात्र स्तब्ध ठेवले आपल्या गोलंदाजी. दुसरा चेंडू फुल टॉस मिळाला. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, अचूक क्षेत्ररक्षण देखील केलं जाते. रनआउटची सुवर्ण संधी आहे. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं विकी आणि नयन मध्ये. जेवढं नॉन स्ट्राईकला विकीला ठेवलं जाईल ना तेवढं घोणसेवाडाची वाडी या संघाला चांगली मजबूत स्थिती असू शकते. अजय सर नक्कीच सर, कारण आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर विकी यांनी महत्वपूर्ण खेळी केली होती आणि म्हणायला हरकत नाही की 100 मॅच त्यांनीच जिंकवली होती. इथे काहीतरी अंशूला माफ करा अवीला वेगळी स्ट्रॅटेजी यूज करावी लागेल. जर पाहिलं तर हातभर वळण घेणारा चेंडू अवी याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तिसरा चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर करेल यावेळेला देखील. ओहो, डॉट चेंडूची सांगता पंचांकडे अपील केली जाते मात्र नाही. अवी सारख्या महत्वपूर्ण फलंदाजाला मात्र इथे बीट करण्यामध्ये यश संपादन करतायत अवी. एक मानव लागेल ह्या गोलंदाजाला. काय गोलंदाजी करतोय. लेग कटर चेंडू टाकतायत आणि सर पाहिलं ना तर ही सिमेंट विकेट आहे. इथे अशा पद्धतीच्या गोलंदाजांना खूप कमी मदत मिळते, परंतु त्याहून अधिक चांगला फायदा अवी घेतोय. हो हो, इथे पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता विकी यांच्या माध्यमातून, मात्र नाहीये. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. सर पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघतोय आणि काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी यूज करावी लागेल इथे विकी यांना, कारण या देखील खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. यावेळेसचा बॉल देखील ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता आणि पडल्यानंतर मात्र फिरकीचा जादूगार बाहेर पडताना चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच सन्मान्य आदरणीय संतोषजी काते साहेबांच्या माध्यमातून अवीसाठी तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज आलं. मानावं लागेल या गोलंदाजाला. फ्लावर समज कर क्या फायर है फायर झुकेगा नहीं. या अभी का राज चलेगा इस मैदान में. विकीला मात्र स्तब्ध ठेवलाय. पुन्हा एकदा विकी मात्र ऑफ साईडला कट केला गेला चेंडू. ओव्हरची समाप्ती असेल. 1 धावसंख्या मिळते आणि मात्र समीकरण अवघड करून ठेवलंय त्या अभिने. तब्बल गोलंदाजी करत असताना मात्र अचूक गोलंदाजी केली. 4 चेंडू निर्धाव, 2 धावा संख्या खर्ची केली. महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर निवृत्ती या संघाची 1 बाद. धावसंख्या पाहिली तर स्कोरमध्ये पाहायला मिळते ती 8 आणि अभी या गोलंदाजाने मात्र फलंदाजी थोडीशी लावून ठेवली वाट. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 12 या धावसंख्येची. 13 या धावसंख्येची निर्णायक षटक हाताळण्यासाठी प्रकाश ज्योतामध्ये जर राहायचं असेल या प्रकाशला. फलंदाजीतून निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये देखील अजय सर प्रकाशने चांगली गोलंदाजी केली होती. आता देखील त्याच्याकडे निर्णायक गोलंदाजी आहे. स्ट्राईक एंडला आहे तो विकी रिकामे. नक्कीच सर, इथे मात्र मोठे प्रहार करावे लागतील.
पहिल्या 3 चेंडूला मात्र टार्गेट करावं लागेल. जर का पहिल्या 3 चेंडूवर मोठा प्रहार एखादा आला, मोठा फटका आला, तर मात्र नेवरुळ संघ आपल्याला कुठेतरी सामन्यामध्ये जिवंत राहताना पाहायला मिळेल. विकीकडे ती काबिलियत आहे. पहिला चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. एक वाईट चेंडूची मात्र सांगता होते. 6 चेंडूमध्ये आता 12 धावांची गरज असेल. समीकरणामध्ये थोडस बदल आपल्याला पाहायला मिळते. 6 मध्ये 12 धावांची गरज. कशा पद्धतीने प्रकाश गोलंदाजी करतील आणि काय स्ट्रॅटेजी सध्याच्या घडीला यूज करतायत विकी, त्यांच्याकडे देखील नजर असते सगळ्यांच्या. यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू, त्याच्यावर मात्र प्रहार चढवला गेला आहे. मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी 2 धावा मात्र डिक्लेअर आहेत. एका बाजूला पहिला तर नेहरू या संघाचं मात्र मनोबल वाढवलं. 2 धावसंख्या मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. अजय सर, पहिला तर नेहरू या संघाचे गावचे सुपुत्र आहेत रोहितजी रिकामे साहेबांच्या माध्यमातून आवीसाठी देखील चांगली गोलंदाजी हाताळली. त्याला देखील 500 रुपयाची रोख रक्कम येते. म्हणजे माझं रोहित रिकामे एक जावई आहेत घोणसेगौड. ओके ओके, जावयाकडून देखील सासरवाडीचं मनोबल वाढवलं जात आहे. पण गावाला पहिला प्राधान्य असेल. गावासाठी 3000 रुपये तर सासरवाडीसाठी 501 रुपया चालेल. पण खेळाडूंचं मनोबल वाढवलं जात आहे. एका बाजूला पहिला तर प्रकाशला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र समीकरण असेल ते 5 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 10 धावांची आवश्यकता आहे. विकी स्ट्राईक एंडला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न असेल. ही झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि पकडो कॅचेस जीतो मॅचेस. हा चौकार मात्र विजयी ठरू शकतो. महत्वपूर्ण खेळी करतोय तो विकी. आता मात्र दडपण येतोय तो घोणसेवाडाची वाडी या संघावरती. अजय सर, ही जर झेल झाली असती ना तर घोणसेवाडाची वाडी हा संघ एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता. नक्कीच सर, झेल झाली असती तर, कारण खेळाडूने प्रयत्न केले होते मात्र बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. परंतु जर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर झेल पेक्षा हे 4 वाचवणं महत्वाचं होतं. जर का हे 4 वाचवले गेले असते तर मात्र कुठेतरी फायदा झाला असता. आणि आता 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. मगाशीच आपण देखील चर्चा केली होती की पहिल्या 3 चेंडूवर एक प्रहार करणं गरजेचं असेल. 6 धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा प्रकाश मार्गस्थ, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, काही मिलीमीटर, काही सेंटीमीटरचा इथे मात्र आपल्याला अंतर पाहायला मिळाला बॉल आणि स्टंपच्या मध्ये. नाहीतर मात्र विकी यांची दांडी गोल झाली असती. वाईट चेंडूची मात्र सांगता झाली आहे. चला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. गोंसे संघ प्लीज रिक्वेस्ट असेल. अंशू, पुन्हा एकदा प्रकाश. यावेळेला ऑफसाईडला खेळलाय. पॉइंटच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळेल. त्या ठिकाणी मात्र एक घोषित डाव आहे आणि या 1च्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 17. पाहूया, धावसंख्या पाहायला मिळते 17. आणि कोणासाठी आपल्याला या दुसऱ्या फेरीमध्ये, दुसऱ्या राऊंडचा मॅच मध्ये कोणाला खतरा पाहायला मिळेल? एका बाजूला पाहतोय आपण नेवरुळ संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय घोणसे वाडाची वाडी संघ. प्रकाश यांना मात्र डॉट डिलिव्हरीज टाकावे लागतील जिंकायचं असेल मॅच तर. यावेळेला मात्र खूप चांगला फटका सजवला आहे. 1 धाव मात्र घेतली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. 2 धावा मात्र इथे जोडल्या जातील. मोठा फटका मात्र इथे मारण्याचा प्रयत्न केला होता. चांगला फटका सजवला होता. मात्र त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि 2 धावा मात्र जोडल्या जातील. धावसंख्या झालेली आहे ती 19. 2 चेंडू मध्ये आता 2 धावांची गरज असेल. आता जर जमाना पाहिलात तर अजय सर, व्हॉट्सअपच्या स्टेटस पेक्षा रील्सचा जमाना आहे. याच दैसर नगरीमध्ये राहणारे आमच्या अरुणजी जी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचे जर फॉलोअर्स पाहिलेत ना तर 40,000 फॉलोअर्स आहेत. हे साहेब देखील इथे उपस्थित, त्यांना देखील विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. एक रील्सच्या माध्यमातून आपली देखील रील्स केली जाईल. चांगल्या लकीला या स्पर्धेचं मात्र रील्सच्या माध्यमातून अनेक मान्यवर देखील जोडले जातील. आता मात्र समीकरण 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते. पाहूया, रनिंग बिटवीन द विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये मोठा हादरा बसतोय. आतून देखील सामन्यामध्ये रंगतदार मजा. 1 चेंडूने 1 धावेची आवश्यकता आहे. ये तो रील्स बनताय साहेब.
आता मात्र 40,000 फॉलोअर्स म्हणजे 40,000 लोक आपल्याकडे जोडले गेलेत एकट्या माणसाकडे. म्हणजे किती मोठं विश्व आहे ते मात्र यांच्या रील्सच्या माध्यमातून करून दाखवले. ते आमचे मित्र अरुणजी साहेबांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांनी देखील या स्पर्धेला पाहतात त्यांना देखील आवड निर्माण झाले. खूप छान पद्धतीने तुमचे सामने होत आहेत असे त्यांच्या माध्यमातून या आयोजकांना सूचना आल्यात. धन्यवाद साहेब आपण लाख मुलाचं सहकार्य केल्याबद्दल. नक्कीच 40,000 फॉलोअर्स जोडले गेलेत म्हणजे खरंच तुमचं देखील कौतुक करावं लागेल, कारण इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील 40,000 सारखे प्रेक्षक तुमच्या माध्यमातून जोडणं म्हणजे खायचं काम नाहीये. त्यासाठी तेवढं नाव, तेवढं कष्ट आणि तेवढी मेहनत देखील असावी लागते. तुम्हाला यापेक्षा अजून फॉलोअर्स मिळावे आणि 40,000चे 4 लाख देखील व्हावे, हीच आमच्याकडून देखील तुम्हाला सदिच्छा असेल अरुण सर. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. हृदयाची धडकन वाढवणारा सामना, हाय व्होल्टेज 440 व्होल्टेजचा सामना पाहायला मिळतोय. एक धाव जर डिफेंड केली तर गोनसेवाडाची वाडी हा संघ देखील विजय होऊ शकतो. पाहूया फील्डची ज्या पद्धतीने व्यूहरचना पाहायला मिळते त्यापेक्षा अधिक व्यूहरचना आपल्याला कॅमेरामॅन कडून, राकेश यांच्याकडून पाहायला मिळते, कारण त्यांची देखील आता उत्सुकता वाढली. रील मास्टर देखील आमच्यापर्यंत पोहोचलेत. ज्या पद्धतीने चेंडूला कुठेही बाहेर जाऊन द्यायचं नाही अशी व्यूहरचना आपल्याला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याच पद्धतीने चेंडू कुठेही असो त्याला मात्र अचूक टिपण्याचा कारनामा जर कोण करत असेल तर ते आमचे कॅमेरामॅन राकेशजी मिरगळ साहेब, माफ करा राकेशजी रिकामे साहेब, ते देखील इथे चांगलं प्रक्षेपण करतायत. त्यांच्या देखील चॅनलला आपण फॉलो करा, सबस्क्राईब करा. शेवटचा चेंडू, एक चेंडू एक धाव, विकी रिकामे स्ट्राईकला आणि विजयी धाव येते आणि नेवरोळ संघाने मात्र इथे बाजी मारलाय आणि क्वार्टर फायनल मध्ये नेवरोळ संघ दाखल झालाय. 3,000 रुपयाचं रोख पारितोषिक या संघासाठी दिलं जाईल. रोहित रिकामे साहेब यांच्या माध्यमातून नेवरोळ संघासाठी 3,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल या राऊंड साठी.